ठाकरे यांची ठाणे कोर्टात असलेली सुनावणी आता संपलेली आहे। राज ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत। 2008 मध्ये जी घटना घडली तेव्हा मी नाशिकमध्ये होतो, तर इतर मनसे पदाधिकारी आकाश काळे यांच्यासह इतर सर्व आरोपींनी आपल्यावरील आरोप अमान्य केलेत असं राज ठाकरे म्हणाले। तर राज ठाकरे यांची ठाणे कोर्टामध्ये आज सुनावणी होती आणि त्या सुनावणी दरम्यान राज ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत। ही सुनावणी आता संपलेली आहे। तर राज ठाकरे कोर्टामध्ये काय म्हणाले ते पाहूयात। 2008 मध्ये जी घटना घडली तेव्हा मी नाशिकमध्ये होतो, तर इतर मनसे पदाधिकारी आकाश काळे यांच्यासह इतर सर्व आरोपींनी आपल्यावरील आरोप अमान्य केलेले आहेत। तर ही मोठी बातमी समोर येते। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, 2008 सालचं हे प्रकरण आहे। आता राज ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावल्याचं कळतंय। काय अधिकचा तपशील, कोर्टात काय घडलंय? कोर्टात जे सुनावणी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सही केली आणि नुकतंच ठाण्यातलं शासकीय विश्रामगृह आहे तिथून त्यांचा ताफा आत्ताच रवाना झालेला आहे। नवी मुंबईच्या दिशेने राज ठाकरे निघालेले आहेत। मुळात ही जी सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये राज ठाकरेंकरता अत्यंत महत्त्वाची होती, कारण का ज्यावेळेस ही संपूर्ण घटना झाली, हा संपूर्ण गुन्हा दाखल झाला, त्या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला राज ठाकरे यांना आरोपी करण्यात आलं होतं आणि हे प्रकरण जे आहे मुळात कल्याणचं आहे। 2008ला परीक्षा परीक्षेकरता जे विद्यार्थी आले होते ते परप्रांतांतून होते आणि त्यांना मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि राज ठाकरेंनी चिथावणीखोर भाषण केलं आणि यामुळे प्रवृत्त होऊन मनसैनिकांनी या परप्रांतीयांना मारहाण केली होती, असा हा आरोप होता। कल्याण कोर्टातलं प्रकरण जे आहे ते पुढे ठाणे कोर्टामध्ये वर्ग करण्यात आलं होतं आणि डिसेंबर महिन्यामध्ये 2025 डिसेंबरमध्ये राज ठाकरे यांना कोर्टाने नोटीस देऊन हजर राहण्यास सांगितलं होतं। त्यावेळेस स्वराज श्रीकांत ठाकरे हे आरोपी नेमके कोण आहेत हे अशी एक कोर्टाची प्रक्रिया असते, त्यानुसार आरोपींची ओळख कोर्ट जी आहे ती करून घेतं आणि त्यानुसार पुढे खटला चालतो। जवळपास 6-7 महिने जो आहे हा खटला चालला आणि आज या खटल्यामध्ये जे आरोपी होते त्या आरोपींचे जबाब कोर्टाने नोंदवून घेतलेले। त्यामध्ये राज ठाकरे हे देखील आरोपी होते। सुरुवातीला जेव्हा कोर्टामध्ये राज ठाकरे हजर झाले त्यावेळी त्यांना कोर्टाने विचारलं की स्वराज श्रीकांत ठाकरे तुम्हीच का? त्यावर त्यांनी होकार दिला, हो मीच आहे। त्यानंतर पुढे जाऊन की हे सगळे प्रकरण जे झाले यामध्ये जी मारहाण करण्यात आलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? तुमच्या विरोधात रघुनाथ गंगाराम शेलार आणि इतर जे साक्षीदार आहेत यांनी गुन्हा दाखल केला होता, याबद्दल काय म्हणायचं? तर राज ठाकरेंनी उत्तर दिलं खोटं आहे। पुढे शेख रहीम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश काळे आणि इतर जे 8 आरोपी आहेत यांच्या खिशामध्ये ते मनसेचे सदस्य असल्याचं ओळखपत्र सापडलं होतं, तर हे कितपत खरं आहे? त्यावर देखील राज ठाकरे असं म्हणाले की मी इथे नव्हतो आणि राज ठाकरेंना कोर्टाशी काहीतरी बोलायचं होतं। त्यावेळी कोर्ट म्हटलं की तुम्हाला संधी दिली जाईल, आता फक्त मी ज्या प्रश्न विचारतोय त्यांची उत्तरं द्या आणि त्यानुसार मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो, मग त्यांनी तुम्हाला सगळं विचारून तेव्हा सांगा, मला संधी दिली जाईल असं राज ठाकरेंनी सांगितलं। त्यावेळी पुन्हा तो प्रश्न विचारला की जे आरोपी जे मनसैनिक सापडले होते त्यांच्या खिशामध्ये मनसेचं ओळखपत्र सापडलं होतं, तर ते मनसेचे पदाधिकारी आहेत का, कार्यकर्ते आहेत का? त्यावेळी राज ठाकरे यांच्यावरती काहीच न म्हणता तत्कालीन सरकारच्या दबावामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता असं म्हटलं। पुढे जाऊन अरुण जगताप हे तपास अधिकारी आहेत, त्यांनी तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करावा याकरता सरकारकडून परवानगी मिळवली, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? ते बोलले तत्कालीन सरकारने दबावापोटी आणि मुद्दामून आमच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे असं राज ठाकरेंनी। तर अजित, या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स तुमच्याकडून घेणार आहोत। माहितीसाठी धन्यवाद। यानंतर पुढची मोठी बातमी समोर येते। विकास लवांडे यांच्यावर शाईफेक प्रकरणी संग्राम भंडारे आणि सहकाऱ्यांना लोणी काळभोर पोलिसांनी नोटीस बजावली आहे। तर ही नोटीस देऊन आता सोडण्यात आलेलं आहे। अदखलपात्र गुन्हा असल्यामुळे पोलिसांनी तपासामध्ये सहकार्य करण्याच्या अटीवर त्यांना सोडलंय आणि यामुळे विकास लवांडे यांनी पुणे न्यायालयामध्ये आता अर्ज केलाय। दरम्यान संग्राम भंडारेंवर अनेक ठिकाणी गुन्हा दाखल होऊन सुद्धा संग्राम भंडारेंवर पोलीस कारवाई करत नाहीयेत असा आरोप विकास लवांडेंनी केला। नगर जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि लोणी काळभोरला माझा स्वतःचा गुन्हा दाखल आहे। 6 कलम त्याच्यावर लावलेली आहेत, परंतु पोलिसांकडे परवा आला, पोलिसांनी फक्त नोटीस बजावली। मला 2 जणांनी रिव्हॉल्वर दाखवला होता मातोबाच्या आळंदीला। मी प्रवचनाला गेलो होतो 9 तारखेला, तिथं प्रवचनावर येत असताना मला निर्जन स्थळी अडवून त्यांनी माझ्यावर हे केलेलं आहे आणि ऑइल वाचलेलं आहे, ज्याच्यामध्ये केमिकल युक्त ऑइल होतं। ते मला 2 दिवस त्याचा त्रास होतो। त्याची लोणी काळभोर पोलीस स्टेशनला मी तक्रार दिलेली आहे। काल त्या संग्राम भंडारेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर या राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे
आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेश लांडगे, आमदार संग्राम जगताप यांनी आपली संविधानिक शपथ विसरून एका आरोपीला ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर जाहीर समर्थन केलं आणि नितेश राणे मंत्री म्हणतात की यांच्या केसालाही धक्का लागणार नाही आरोपीच्या. याचाच अर्थ हे सगळे सूत्रधार हे लोक होते का? यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. 22 आमदार घेऊन तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधून लढणार असल्याचा मोठा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. यामध्ये एकनाथ शिंदेंच्याही काही आमदारांचं ठरलंय असा दावा रोहित पवारांनी केलाय. हे सर्व आमदार भाजपमधूनच लढणार असून फक्त प्रक्रिया थोडी लवकर झाली असा दावा रोहित पवारांनी केलाय. तसेच जर त्यांनी आताच प्रवेश केला तर परत निवडणूक होईल आणि पुन्हा निवडणूक झाली तर तटकरे निवडून येणार नाहीत. त्यामुळे सावधगिरीनं पावलं उचलली जात आहेत असा दावा रोहित पवारांकडून करण्यात येतोय. तसेच भाजपनेच ट्रॅप लावलाय आणि या ट्रॅपमध्ये बरेच जण अडकलेत अशी देखील चर्चा लोकांमध्ये आहे असंही रोहित पवार म्हणाले. दरम्यान भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना असे दोन्ही मिळून हे 40 जण आहेत असं देखील रोहित पवार यांच्याकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे रोहित पवारांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. तुम्हाला सांगतो, सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं कशाला? त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडे वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून ते लढणार. फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली. 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात. पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकऱ्यांचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल. आजच 237-32 आमदार आमच्या सोबत आहेत. अजून 40 कुठे वाढवायचे आहेत आणि कुठे जाणार आहेत? आमचा आकडा 232 वरून 250वर नक्की पुढच्या काळामध्ये जाणार आहे. एकत्रच निवडणूक लढणार आहेत, एकत्रच राहणार आहेत. त्यामुळे फोडून त्यांच्याकडे करतील काय? म्हणजे त्यांच्याकडे रोहित पवारांना हे म्हणायचं आहे का आमच्या पक्षातनं फोडतील आणि भाजपच्या तिकिटावर उभं करतील असं त्यांना म्हणायचं आहे का? उलट त्यांच्याकडे जागा नसेल तर आम्ही आमच्याकडे त्यांना त्या पक्षातल्या लोकांना घेऊ शकतो. म्हणून असला काही प्रकार होत नाही. राज्यामध्ये अनेक भोंदू जे खरात सारखे होते, जे भविष्यवाणी करणारी लोक होती, अनेक भोंदू बाबा राज्याच्या पोलीस खात्यानं पकडलेल्या आहेत. मला असं वाटतं ह्या भोंदू बाबांच्या अटकेनंतर कुणाला तरी राशी भविष्य सांगण्याचं वेध लागलेले असेल, म्हणून ती जबाबदारी ज्योतिषशास्त्राची जर रोहित पवारांनी घेतली असेल तर चांगलं आहे. आम्ही सुद्धा आमच्या भविष्यासाठी त्यांच्याकडे हात दाखवण्यासाठी निश्चितपणे जाऊ.